नमस्कार, मी पूनम गिड्डे. आपण पाहत आहात स्टार माय मराठी न्यूज. आपली बोली, आपली भाषा. आणि भुयार गटार योजनेचं काम अगोदर ग्रामीण म्हणजे शहरातल्या दत्तनगर शिवाजीनगर अशा भागामध्ये चालू आहे. त्यामुळे काही लोकांच्या एवढं काय लक्षात आलं आणि त्यांनी काय केले, आता पाईपलाईन खणल्याच्या नंतर मग ते पाईपा टाकले आणि चेंबर जे बनवतात साहेब, आमदार साहेब, चेंबर बनवताना सकाळी 10 वाजता चेंबरचं काम चालू होते, म्हणजे वीट बांधकाम चालू होते. 10 ते 11, 12, 2 तास होते. 2 तास झालं की लगेच प्लॅस्टर होते आणि 2 तासाने काय होतंय, लगेच जेसीबीने मुजवलं जाते, वरनं ट्रकात जाते. सामान्य कुटुंबाच्या घरी जर आपण बांधकाम करत असेल तर त्याला वीट बांधकाम केलं की 1 दिवस तरी पाणी मारलं जातं. दुसऱ्या दिवशी प्लॅस्टर केल्यावर प्लॅस्टरला 2 दिवस मारलं जातं. परंतु कोणत्याही प्रकारचं पाणी न मारता लगेच मुजवलं जाते, त्याने वाहतूक चालू करते, म्हणजे ते काम पुन्हा खराब होणार. सुरुवातीला निवडणुकीच्या अगोदर वाळू आपल्यात बंदच होती. ह्यांनी बेकायदेशीर वाळू आणली, आपल्यात परवाना नाही ते का, निकृष्ट दर्जाची वाळू वापरली आणि जे सिमेंट जे वापरले ते सिमेंट अतिशय, माझी तक्रार झाली ISI ट्रेडचं चालू झाले. माझ्याकडे सर्व व्हिडिओ आणि सर्व पुरावे. दुसरी गोष्ट, शहराच्या मध्यवर्ती भागात आल्यानंतर कमरे एवढं आणि गुडघ्या एवढ्या पाण्यामध्ये साहेब बांधकाम चालू आहे आपलं. तुम्ही पाहू शकता ह्याच्यामध्ये कमरे एवढं पाणी असताना विटा ठेवल्या जातात. आता मला विषय असा आहे की धुळ्याची कंपनी असो किंवा मूल्यमापन करणारी कुठलीही कंपनी उद्या, त्या कंपनीनं कमरे एवढ्या पाण्यामध्ये वीट बांधकाम बांधलं जातं असा रिपोर्ट दिला तर मी इथं आत्महत्या करतो. म्हणजे जी काही शासन मला शिक देईल ते तयार आहे. जगातलं किंवा परदेशाचं कुठलं तंत्रज्ञान नाही की पाण्यामध्ये वीट बांधकाम करावं असं मला तर वाटत नाही. माझा अज्ञान शकतो संबंधित आपल्याकडे तपासण्याची यंत्रणा आहे, त्यांनी मला तसं पद्धतीचं पत्र द्यावं की सकाळी प्लॅस्टर बांधकाम, दुपारी प्लॅस्टर आणि संध्याकाळी मोजून त्याच्यावर मोठ्या ट्रकाचं याचं काम, आपलं सदरचं काम सगळं चालू आहे. राहिली दुसरी गोष्ट, मुजवल्यानंतर दुर्दैव साहेब, मुजवल्याच्या नंतर थोडा तरी रस्ता दुरुस्त करावा, म्हणजे दगड माती खडी हाय असं ठेवलं जाते. आणि ही ठेकेदार इतकी गडबड का करायला लागलाय, मार्चच्या अगोदर असेल किंवा तक्रार आपण हितली साईड मुजवली की लगेच दुसऱ्या भागात जाते, तिथं रस्ता दुरुस्त करत नाही किंवा मी म्हणतो डांबरीकरण राहू द्या, जसेचा तसा रस्ता करून ठीक आहे. तुम्ही पुन्हा टेंडरमध्ये असेल बी की भविष्य काळामध्ये रस्ता डांबरीकरण खडीकरण करावं, पण केल्याच्या नंतर नागरिकाला, शालेय विद्यार्थिनी, महिला त्यांना खूप मोठा त्रास होते. तसंच खडं ठेवतोय लगेच दुसरं जाते. त्या संदर्भामध्ये सांगोला तालुक्यातील अतिशय तळमळीने तालुक्यातल्या बरेच पत्रकारांनी बातम्या लावल्या. मी सुद्धा पत्रकार आहे. मला काही लोक म्हणली बाहेरच्या तालुक्यातून फोन, पत्रकारांनी बातम्या लावायचं उपोषण कसं करतोय. दुर्दैव वाईट आहे की सगळ्या जिल्हा दैनिकाला, स्थानिक दैनिकाला, युट्यूबला सर्व पत्रकारांनी बातम्या लावून त्या ठेकेदारानं पाणी बी मारलं नाही, भरून टाकलं नाही, रोलर फिरवलं नाही, काहीच केलं नाही. म्हणून दुर्दैवाने मला उपोषणाला बसावं लागलं. आमच्या संघटने सुद्धा लय जण म्हणले की पत्रकार बसायला अवघड आहे. आता बातमीच्या पलीकडे काय ठेकेदार बुकसुका जाऊ का, त्याला मारू ठेका, म्हणजे 353 दाखल होण्यावर. तर ह्या सदर कामाची वरिष्ठ अधिकाऱ्यामार्फत आमदार साहेब तुम्ही आणि तहसीलदार तुम्ही वरिष्ठांना कळवा. ह्याच्यावर काय कमिटी नेमता येते का बघा. आणि त्या कमिटीने जर सांगितलं की बाबा हे काम तपसून येऊ शकतं आणि विटा, मला माहित आहे साहेबांनी सुद्धा घरी बांधकाम त्यांचं केलं असेल, असल्या विटा, वाळू आणि सकाळ बांधकाम संध्याकाळी प्लॅस्टर करून वापरल्याला मला तर वाटत नाही. पण तुम्ही सुद्धा अधिकाऱ्यांनी सगळ्यांनी घर बांधले केले, तर ह्याच्यावर कमिटी नेमा. तालुक्यातल्या शहरातल्या लोकांनी आणि खेडेगावातली माणसं आलीत न्यायला, सगळ्या गल्ल्या बंद, सगळा रस्ता खराब. म्हणून जनतेची भावना म्हणून मी बसतोय, कुठल्या द्वेषापोटी वगैरे काय नाही. तर ह्या सामान्य नागरिकांचं इतक्या जणांचा फोन आलं की, आणि महत्वाचं साहेब काय झालंय की 6 इंची 7 इंची 4 इंची पाईपातून शिवाजीनगर असेल, दत्तनगर, 1000 माणसाचं पाणी कसं जायचं ह्याचा जरा डेमो दाखवा असं लोकांचं म्हणणं आहे. माझ्या माहितीप्रमाणे असा प्रोजेक्ट सांगलीकडल्या कुठल्या तर भागात केला, 3 महिन्यात प्रोजेक्ट बंद झाला. तर सांगोला तालुक्यातील आणि शहरातील 4 पत्रकार, 4 नेते मंडळी, 4 ज्येष्ठ नागरिक आणि नगरपालिकेचं टेक्निकली माणसं, अशी 10-12 जणांची टीम सांगोल्यातून हा प्रोजेक्ट कुठे यशस्वी झाला तिथं न्यावं आणि तिथं दाखवू द्या की बाबा 1000 माणसाचं पाणी एवढ्या पाईपनं कसं पळतंय आणि कसं ते 10 वर्ष झालं 5 वर्ष झालं यशस्वी झालंय. ही सुद्धा नागरिकाची शंका आहे की माझी जशी आहे तशी लोकांना वाटतं एवढं पाईपनं
उपोषणाचं मी बातमी लागले का लोक पाईप एवढी अक्षरशः लोकांनी व्हिडिओ मला दिला कमरे एवढ्या पाण्यात बांधकाम करताना मी बी घेतलं तर लोक सांगते रे बा आम्हाला काय बोलता येत नाही तुम्ही विषय घेतलाय आणि एवढ्या पाईपातनं पाणी कसं जावं तर नगरपालिकेकडं एखादी कमिटी असावी की एखादा व्यक्ती आला की साहेब एवढ्या पाईपातनं कसं जाते त्यांनी काय तर डेमो किंवा त्या माणसाचं समाधान केलं पाहिजे सांगोला नगरपालिका हातीतला लोक टॅक्स आता मार्केट आहे अधिकारी घराघरात घुसून लागले ते वसुली करा लोकांना वाटते ना आम्ही पैसे देतो म्हणजे आम्हाला काय तर सांगा ना 2 मिनिट समजून तर ह्या कामाची वरिष्ठ अधिकाऱ्यामार्फत चौकशी करून दोषी आढळला तर कारवाई करा म्हणते मी काय लगेच म्हणणार त्याला लगेच आत जेलमध्ये टाका तर गावलं आणि तपासणी केली तर तोपर्यंत काम थांबव आणि वरिष्ठ अधिकारी मग तपास करून आमदार साहेब असतील तहसीलदार असतील काय लोकप्रतिनिधी असतील माझे नगरसेवक आणि दुर्दैव वाईट असं झालंय आता जर मेंबर असतो तर ही प्रकार चालू दिला असता का प्रत्येक गलीतल्या मेंबरनं म्हणलं असतं ना आता मला मेंबर सगळे भेटून गेले आम्ही मेंबर असतो 2 मिनिटे बंदच पडला असतो म्हणले पण प्रशासक काय म्हणलं कुणी शासकीय कामात अडथळा करायला तर माझं म्हणणं आहे की आणि जनतेचा माझ्या म्हणण्यानुसार त्याची सगळी चौकशी व्हावी आणि आमदार साहेबांनी याच्यावर आवाज उठून सामान्य शहरातील मालमत्ताधारक आणि जी प्रॉपर्टी आणि दुकान गाळं कोण शॉपिंग आहे कुठल्या तर माध्यमातून नगरपालिकेला टॅक्स देत आहे तर ही शासनाचं एवढी मोठी महत्वाकांक्षी योजना मंजूर करून आणली तर ही वाया जाऊ नये काय तर उद्देश आहे की सांगोला नगरपालिकेला चांगल्या पद्धतीचं गटार व्हावं आणि जुने गटार बंद होणार आहे डॉक्टर साहेब जुने गटार बंद होणार आहे ती बंद झालं पुन्हा आता विशेष काय झालंय लाईन कनेक्शन करताना आता साबळे साहेब आता कनेक्शन द्यायला पाहिजे होते का नाही माझ्या दारात आले माझं कनेक्शन जोडत नाही तुम्ही तसंच जोडतात मग पुन्हा 20 फूट खांदायचा खर्च नेमका कोण करणार आहे समजा योजना झाली भूषण झालं सुपूर्द झालं त्यानंतर माझ्या घरात पाणी तिथं जोडणार आहे कसं मग त्याचा जोडायचा खर्च पुन्हा करायचा पुन्हा अजून तितकी आपल्या चॅनेलवर नवनवीन बातम्या पाहण्यासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.